हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग आणि किडनी विकारांसाठी मोफत तपासणी देवगावकर हॉस्पिटलचा उपक्रम 2 मार्च 2025 रोजी देवगावकर हॉस्पिटलच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोफत भव्य आरोग्य शिबिर आजपासून सुरू झाले। या शिबिराचे उद्घाटन आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले। हे शिबिर 2, 3 आणि 4 मार्च दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत देवगावकर हॉस्पिटल, जुना पंडित कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आले। या शिबिरात रक्तदाब, बीपी, सीबीसी, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, आरबीएसएल, HbA1c, क्रिएटिनिन, युरिक ॲसिड, ईसीजी, लघवी तपासणी यासारख्या महत्त्वाच्या तपासण्या पूर्णतः मोफत केल्या जात आहेत। तसेच स्त्रीरोग निदान, मासिक पाळीविषयी संबंधित आजार, गर्भवती स्त्रियांसाठी मार्गदर्शन, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि किडनी विकारांवर विशेष सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे। किडनी विकार व मधुमेह असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले। या शिबिराविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर नारायण देवगावकर, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ, डॉक्टर पार्थ देवगावकर, किडनी विकार तज्ज्ञ, डॉक्टर सोनाली देवगावकर, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ यांनी सांगितले की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि वेळेत निदान व योग्य उपचार मिळणे प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। आमच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे। हृदयरोग, मधुमेह, किडनी विकार, स्त्रीरोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान झाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते। त्यामुळे या शिबिराचा लाभ घेऊन नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी। नमस्कार, मी डॉक्टर पार्थ देवगावकर, किडनी विकार तज्ज्ञ। देवगावकर हॉस्पिटलच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त आपण एक महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे। या शिबिराअंतर्गत रक्त तपासण्या जसे हिमोग्लोबिन, साखर, HbA1c, युरिनची तपासणी, युरिन रुटीन, तसेच लिपिड प्रोफाईल म्हणजे रक्तातील कोलेस्ट्रॉल या तपासण्या मोफत केल्या जात आहेत। त्या व्यतिरिक्त तज्ज्ञांकडून मोफत तपासणी केली जाते। जसं माझ्याकडून मी डॉक्टर पार्थ देवगावकर, किडनी विकार तज्ज्ञ, डॉक्टर सोनाली देवगावकर, स्त्रीरोग तज्ज्ञ व डॉक्टर नारायण देवगावकर, सिनियर फिजिशियन, मधुमेह तज्ज्ञ व हृदयरोग तज्ज्ञ यांच्याकडून मोफत मार्गदर्शन मिळणार आहे। तरी सगळ्या नाशिककरांना आव्हान आहे की 2, 3, 4 मार्च सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा उठवावा। नमस्कार, मी डॉक्टर नारायण देवगावकर, फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट अँड डायबेटॉलॉजिस्ट। गेल्या नाशिक शहरामध्ये गेल्या 37 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय आणि गेल्या 32 वर्षापासून आम्ही देवगावकर हॉस्पिटल चालवतो। आमचं हॉस्पिटल साधारण 31 बेडचं हॉस्पिटल आहे। बरोबर 32 वर्षापूर्वी आमच्या हॉस्पिटलचं उद्घाटन माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दौलतराव आहेर यांनी केलं होतं आणि आज जे आम्ही एक्सपान्शन केलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून माझी स्नुषा डॉक्टर सोनाली देवगावकर, ती स्त्रीरोग म्हणून काम करते, आणि डॉक्टर पार्थ देवगावकर हा किडनी स्पेशालिस्ट म्हणून काम करतो। हे 2 विभाग आम्ही या हॉस्पिटलमध्ये आता वाढवलेले आहेत। आमच्याकडे आता नवीन रेग्युलर डायलिसिसची सुविधा सुद्धा पेशंटला उपलब्ध करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सर्व कॅशलेस सुविधा सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत, जे की डायलिसिसचे रुग्ण सुद्धा त्याचा उपभोग घेऊ शकतात। आम्ही हॉस्पिटलची परंपरा आहे की आम्ही कमीत कमी खर्चामध्ये चांगलीत चांगली रुग्णसेवा देण्याचा गेल्या 32 वर्षापासून प्रयत्न करत आहोत आणि आमचा पेशंट बद्दलचा जो आपुलकी आहे किंवा ही सर्वांना नाशिक शहरामध्ये ज्ञातच आहे आणि आम्ही अशीच सेवा पुढे पण देण्याचा प्रयत्न करू अशी मी देवगावकर हॉस्पिटल तर्फे ग्वाही देतो। थँक्यू। 3 दिवस हा शिबिर चालणार आहे। नाशिककरांना काय आवाहन करणार? मी नाशिक शहरातल्या लोकांना असं आव्हान करतो की आज आम्ही जे शिबिराचं उद्घाटन केलंय सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजल्यापासून पर्यंत, या 1, 2, 3 आणि 4 मार्च या 3 दिवस ते कंटिन्युअस चालणार आहे, ज्यामध्ये आम्ही पेशंटच्या रक्ताची तपासणी करणार आहोत, त्याचबरोबर ECG काढतो आहोत, नंतर पेशंटचं सर्व तपासणी सुद्धा त्याच्यामध्ये केली जाते। आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आमच्या स्नुषा डॉक्टर सोनाली देवगावकर या स्त्रियांच्या काही आजार संदर्भात मार्गदर्शनही करतील आणि तपासणी करतील। आणि किडनी संदर्भात काही असेल समजा पेशंटला, तर डॉक्टर पार्थ देवगावकर हे स्वतः
त्यामध्ये लक्ष देऊन तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतील. आणि डायबिटीसच्या संदर्भात आणि हार्टच्या संदर्भात मी स्वतः डॉक्टर नारायण देवगावकर आपणाला शक्य तेवढी मदत करेल तपासणी करून. थँक्यू व्हेरी मच. देवगावकर हॉस्पिटलला 32 वर्ष जवळजवळ पूर्ण होऊन आज देवगावकर सरांच्या संकल्पनेमधनं त्यांच्या सामाजिक सेवेला आज जवळजवळ 40 वर्षापेक्षा जास्त जरी झाले असतील तरी आज या हॉस्पिटलच्या ठिकाणी त्यांना 32 वर्ष झाले, म्हणून त्यांनी आज इथं कॅम्पचं आयोजन केलं आहे. गरजू पेशंटसाठी सर्व सुविधा इथं उपलब्ध होत आहेत. आज देवगावकर सरांचं नाव नाशिक जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रभर एक अत्यंत निष्णात असे फिजिशियन म्हणून सर्वांना आपल्याला सुपरिचित आहे. त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी त्यांचे चिरंजीव डॉक्टर पार देवगावकर यांनी नेफ्रोलॉजिस्ट म्हणून इथं प्रॅक्टिस चालू केली. आज त्यांच्या स्नुषा सोनाली देवगावकर यांनी गायनेकोलॉजिस्ट म्हणून आज इथं त्या प्रॅक्टिस सुरू करत आहेत. मला वाटतं नाशिकच्या आपल्या ह्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये किंवा मेडिकलच्या फील्डमध्ये एक अत्यंत चांगल्या अशा सुविधा इथं देवगावकर हॉस्पिटलच्या मार्फत दिल्या जात आहेत. आपल्या समाजासाठी पेशंटसाठी कायम अहोरात्र काम करत असणारं हे कुटुंबीय आमच्या आहेर परिवाराशी एक जिव्हाळ्याचं आणि कायमचं एक घरगुती नातं असलेलं देवगावकर सरांचं कुटुंबीय. मी आपल्या नाशिकच्या वतीने सरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पार्थ आणि सोनालीला विशेष करून त्यांच्या प्रॅक्टिससाठी शुभेच्छा देतो. मी डॉक्टर मंगेश थेटे, राज्य उपाध्यक्ष IMA इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे मी आज देवगावकर हॉस्पिटल यांनी 32व्या वर्धापन दिनानिमित्त हे भव्य आरोग्य निदान शिबिर आयोजित केलेलं आहे. या मनपूर्वक शुभेच्छा देतो. डॉक्टर देवगावकर हॉस्पिटल हे नाशिकमधील अत्यंत सेवाभावी आणि सुप्रसिद्ध असे वैद्यकीय केंद्र म्हणून नावारूपाला अनेक वर्षापासून आले होते. सदर हॉस्पिटलचे उद्घाटन तत्कालीन आरोग्यमंत्री डॉक्टर दौलतराव आहेरांनी केलं होतं आणि आजच्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन त्यांचे सुपुत्र आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांनी केले आहे. मला निश्चितच खात्री आहे की पार्थ आणि त्यांची सर्व टीम देवगावकर सरांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवाभावाचा व्रत अखंडपणे तेवत ठेवेल आणि नाशिकच्या आरोग्यास बहुमूल्य असं हातभार लावेल. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.